नमस्कार, आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम्स न्यूज. दिव्य सम्राट टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे मुंबई गोराई येथून. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने प्रमुख पदाधिकारी यांची मेळावापूर्व तयारी संदर्भामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर मुंबई जिल्हा कमिटीच्या व इतर महिला पुरुषांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी प्रमुख उपस्थिती RPIचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, कमलेश यादव, जिल्हा निरीक्षक ऋषी माळी, बाबासाहेब गरुड, विवेक पवार, ॲडव्होकेट अभया सोनवणे, उषाताई रामुल व तसेच उत्तर मुंबई नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये ही प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक आयोजन करण्यात आली होती. या संदर्भातील खास रिपोर्ट. मुंबई जिल्ह्याचे RPIचे हरिभाऊ कुठे आहेत? नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रमेशजी गायकवाड आहेत. साहेब काय सांगणार आहे आपण? आता आपण जिल्हाध्यक्ष झाला म्हणजे 20-25 वर्ष आता पलट झाले जिल्हाध्यक्ष. काय सांगणार, कशा पद्धतीने RPIचं कार्य चालणार? त्यांना मी निश्चितच पहिल्याप्रथम मी माननीय रामदाजी आठवले साहेब यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला जिल्ह्याची जबाबदारी दिल्यामुळं जो माझ्यावर विश्वास त्यांनी ठेवलेला आहे. मी अगोदर मुंबईचा युवकचा अध्यक्ष म्हणून मुंबई शहरामध्ये मोठ्या चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. रिपब्लिकन पक्षाची युवकामध्ये ताकद वाढवलेली आहे आणि त्याचंच एक सर्टिफिकेट म्हणून आठवले साहेबांनी मला उत्तर मुंबई जिल्ह्याचं अध्यक्षपद मला दिलेलं आहे. आणि मला आत्मविश्वास आहे की आपण या उत्तर मुंबई जिल्ह्याची प्रचंड ताकद हा उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये बहुजन समाज मोठ्या प्रमाणात राहण्यास आहे. दलित बहुजन समाज, आदिवासी समाज, उत्तर भारतीय समाज, मद्रासी समाज असा बहुभाषिक जिल्हा आहे आणि या बहुभाषिक जिल्ह्यामध्ये निश्चितच रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचं नेतृत्व करण्याची संधी मला आठवले साहेबांनी दिल्यामुळं मी निश्चितच आठवले साहेबांची ताकद वाढवणार आहे आणि हा जिल्हा मुंबईमध्ये 1 नंबरचा जिल्हा मी करून दाखवणार आहे असा मला आत्मविश्वास आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये RPIचे उत्तर मुंबई जिल्ह्यामधून किती नगरसेवक असतील? येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 5 ते 6 नगरसेवक आम्ही उत्तर मुंबई जिल्ह्यामधून निवडून आणणार आहोत. उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आमच्या दलित वस्त्या आहेत आणि त्या दलित वस्त्यामध्ये आमचं मतदार संख्या खूप जास्त आहे आणि विशेष करून भाजपाने सुद्धा आम्हाला मदत करायचं आश्वासन दिलेलं आहे. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभा राहतील त्यांनी मित्रपक्षांनी आम्हाला मोठी ताकद दिली पाहिजे, त्यांनी मतदान केलं पाहिजे. ज्या पद्धतीने आम्ही मित्रपक्षाला मतदान करतो त्याच पद्धतीनं मित्रपक्षाने सुद्धा आम्हाला मतदान करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला निश्चितच माहिती आहे की भाजपाने जर चांगल्या पद्धतीनं आम्हाला पाठिंबा दिला तर उत्तर मुंबई जिल्ह्यातून जवळजवळ 5 ते 6 नगरसेवक येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडून जातील आणि या मुंबईच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर बसेल अशी आम्हाला खात्री आहे. जसं की आता वंचित बहुजन आघाडी देखील आता महानगरपालिकेमध्ये रिंगणात उतरणार आहे. याकडे आपण कसं बघता आणि रिपब्लिकन पार्टीचे मत आपल्याला जे बहुजनाचे मत आहे ते आपल्याला मिळेल का? नाही, पहिला प्रथम मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित हा शब्दच बाबासाहेबाला मान्य नव्हता. वंचित शब्दाचा बाबासाहेबांना तिटकारा होता. ज्या वंचित समाज ज्या आपण म्हणतो वंचित समाज, त्या वंचित समाजाला बाबासाहेबांनी सन्मानाने जगायला शिकवलेलं आहे आणि घटनेच्या माध्यमातून वंचित समाजाला अधिकार दिलेले आहेत. म्हणून आजचा जो आमचा समाज आहे तो वंचित राहिलेला नाही आहे. आज आम्ही सत्तेमध्ये मंत्री आहोत, खासदार आहोत, नगरसेवक आहोत आणि विशेष करून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की मुंबई शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खरी शक्ती, भीमशक्ती आणि शिवशक्ती ही आठवले साहेबाकडे आहे. गेल्या 2013-14 आम्ही सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आठवले साहेब यांची शिवशक्ती आणि भीमशक्ती आम्ही एकत्र केली होती आणि मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबाची ताकद आहे आणि एकनाथ शिंदेची जी ताकद आहे, भाजपाची जी ताकद आहे तीच खरी शिवशक्ती आणि भीमशक्ती आहे. वंचित आघाडी ही कुठेतरी थोड्या भाव प्रमाणामध्ये आहे. अकोल्यासारखा जर विचार केला तर त्यांचं काय एवढं मतदारावर मला वाटत नाही की तेवढा प्रभाव पडेल. कारण का वंचित आघाडीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये जे मतदाराची ते संख्या सांगतायत, परंतु मी या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की त्यांच्यासोबत मुस्लिम होते, धनगर होते, चांभार होते, मातंग होते आणि ते आता पुढारी वंचितमधून बाहेर पडलेले आहेत आणि म्हणून वंचितची जी ताकद आहे ती आज महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये खिळखिळ झालेली आहे आणि निश्चितच उद्धव ठाकरे साहेबांना किंवा प्रकाश आंबेडकर साहेबांना त्या आघाडीचा काही फायदा होणार नाही
आणि झेंडा जर फडकेल निळा आणि भगवा, तो भाजपाने रिपाई आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाचा महानगरपालिकेवर झेंडा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. तर हे होते रमेश गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये वंचितचा काही कुठलाही फॅक्टर राहणार नाही. RPI आणि भाजप अशी युती या महानगरपालिकेमध्ये सक्सेस होईल आणि महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल. कॅमेरामॅन श्यामसोबत सिद्धार्थ काळे.